साहिल गौतम दुधावडे हा मुलगा, त्याचे वडील 2014 साली कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी शिपाई पदावर कामाळ होते। त्यांचे 2014ला दुःखद निधन झालं। त्याच्यानंतर त्याची पत्नी असतील, त्यांची मुलं असतील, यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे वारंवार मागणी केली की त्यांना वडिलांच्या जागेवर कामाला घ्या म्हणून। आज या गोष्टीला 10 वर्ष झालेत। जे एक्सपायर झाले त्यांची पत्नी असेल किंवा मुलगा असेल, हे वारंवार त्यांच्याकडे तोंडी लेखी यांनी अर्ज दिलेले आहेत। त्यानंतर त्यांनी त्यांचे वरिष्ठ ऑफिस असन पणन खात्याला, त्या ऑफिसला सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे। पणन खात्याकडनं मार्केट कमिटीला की या अनुकंपाचा प्रस्ताव वरती त्वरित पाठवून द्यावा या पद्धतीचं एक पत्र सुद्धा आलेलं आहे। परंतु या ठिकाणी सभापती साहेब असतील किंवा सचिव असतील, हे कोणत्याही गांभीर्याने त्याची दखल घेत नाही आहेत। या कुटुंबावर यांचे वडील गेल्यामुळं उपासमारीची वेळ आलेली आहे, तरी गांभीर्याने मार्केट कमिटीने विचार करून यांचा त्वरित अनुकंपावर प्रस्ताव पाठवा एवढीच आमची विनंती आहे। त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी काय सांगितलं? आम्ही सचिवांना भेटायला गेलो असता तर ते म्हणतात आहेत की बिंदू नामावली अजून मंजूर नाही आहे, बिंदू नामावली आम्ही मंजूर करून घेऊन मग याचा प्रस्ताव पाठवू। पण बिंदू नामावली आणि अनुकंपाचा कोणताही प्रकारचा संबंध नाही। यांनी याचे वडील एक्सपायर झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या जागेवर कोणत्याही प्रकारची भरती केलेली नाही आहे, तरी वडील गेल्यानंतर याची वडिलांच्या जागेवर त्यांनी त्यांच्या मुलाला साहिल गौतम दुधावडे यांना नोकरीस घ्यावं एवढंच आमचं म्हणणे आहे। याच्या आधीसुद्धा मार्केट कमिटीने बिंदू नामावलीनुसार कोणत्याही प्रकारची भरती केलेली नाही आहे। जे लोक पैसे देतील किंवा ज्यांच्याकडे आर्थिक व्यवहार होईल अशीच लोक त्यांनी याच्या आधी कामाला घेतलेली आहेत, हा आमचा सरासर त्यांच्यावर आरोप आहे। तरी त्यांनी गौतम साहिल दुधावडे यांचा अनुकंपाचा प्रस्ताव तयार करून त्वरित वरिष्ठ कार्यालयात पाठवा एवढीच आमची विनंती आहे। जोपर्यंत ते प्रस्ताव पाठवत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण थांबवणार नाही। आम्ही आज सकाळी 10 वाजता या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। आम्हाला आतापर्यंत कोणी भेटायला आलेलं नाही खाली। आपल्या राजगुरू शहरातील एक आमचा तरुण सहकारी साहिल गौतम दुधावडे या ठिकाणी आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधामध्ये उपोषणाला बसलेला आहे। या उपोषणामागचं कारण की 2014 साली त्याच्या वडिलांचं निधन झालं। निधन झाल्यानंतर अनुकंपा तत्व म्हणजे त्याचे वडील परमडन होते। परमडन असताना अनुकंपा तत्व त्यांच्या मुलाला घेणं गरजेचं होतं, परंतु या ठिकाणी जे काही प्रशासन सांगते की बिंदू नामावली झाल्याशिवाय या ठिकाणी घेता येत नाही। परंतु त्यांना एक सांगतो की मी सुद्धा एक कायद्याचा वकील आहे, बिंदू नामावलीचा आणि या अनुकंपा तत्व घेण्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही। बिंदू नामावली कधी तयार केली जाते? ज्यावेळेस नवीन भरती केली जाते किंवा नवीन प्रक्रिया राबवली जाते त्यावेळेस बिंदू नामावली प्रक्रिया राबवली जाते। परंतु याच्या वडिलांचं निधन झाले, त्याच्यामुळे अनुकंपा तत्व याला नोकरीला घेणे हा कायद्याने त्याचा अधिकार आहे आणि हक्क आहे, आणि तो हक्क या ठिकाणी आज मागतोय आणि या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे। आज या ठिकाणी त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही राजगुरूवरील सर्व तरुण सहकारी या ठिकाणी आलेले आहे। या ठिकाणी प्रशासनाला एकच विनंती आहे, लवकरात लवकर हे कुटुंब अत्यंत उपासमारी वेळ आलेली आहे आणि आज पाहिजे होतं त्याचं वय 22 आहे। त्यांनी नक्की करायचं काय? नक्की तरुणांनी रोजगार करायचा का नाही करायचा, का नोकरी करायची की नाही, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे। एकीकडे सरकार सांगते की तरुणांना आम्ही नोकऱ्या उपलब्ध करून देऊ, परंतु त्याचा अधिकार असताना जर सरकार याला त्याचा हक्क असताना नोकरी देत नसेल तर या माझ्या तरुण सहकार्याने करायचं काय? आणि उद्या जर काय झालं तर याला हे सरकार आणि प्रशासन जबाबदार असेल। लवकरात लवकर या प्रशासनाला विनंती, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तात्काळपणे प्रस्ताव तयार करा आणि शासनाकडे पाठवून देऊन या तरुण आमच्या सहकार्याला साहिलला लवकरात लवकर न्याय द्यावा एवढीच आमची राजगुरूवास यांची मागणी आहे। धन्यवाद।